लावणीचा शो होते. लावणी काय त्याच्यानुसार मी बतावणी करायचो आणि तिथे बसमध्ये झोपायला काय नव्हतं म्हणून कुशी नव्हती म्हणून मी जत्रेमध्ये घेतलेली उशी आहे. लावणीचा शो होते. लावणी काय त्याच्यानुसार मी बतावणी करायचो आणि तिथे बसमध्ये झोपायला काय नव्हतं म्हणून कुशी नव्हती म्हणून मी जत्रेमध्ये घेतलेली उशी आहे. नंतर मलाच एवढी सवय लागली त्या पसारायची की आता माझ्याकडून पण थोडाफार पसारा व्हायला लागलाय. आबू मोशाय कोणाचे पेमेंट करायचे असतात हे 1-1 रुपये वाचवले मी तर मंडळी, चांदोसकर ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आजपासून मी एक वेगळा उपक्रम राबवलाय की जॉगिंगला सुरुवात केलेली आहे. पोट फार कमी आतमध्ये टाकायचे, पोट कमी करायचे. अभी मजा आएगा ना भिडो. आणि त्यासाठी थोडासा प्रयत्न सुरू आहे. आणि आजपासून मी असं एक नवीन उपक्रम असा राबवलाय की सध्या तरी मी एकटाच राहतो. एकट्यातच जगणं कसं आहे, होम अलोन अशी वेबसिरीज सुरू करतोय. त्याला तुम्ही नक्की साथ द्या. एकट्यातच जगणं कसं आहे, एकटा जीव सदाशिव असं म्हटलं जातं, पण ते खरंच सदाशिव आहे का, कशा पद्धतीने ते जगणं असतंय वगैरे याचे सगळं अपडेट तुम्हाला मिळणार आहे. मी कसं राहतो, कसं एन्जॉय करतो एक दिवस, कसं काही दिवस कसे वाईट असतात, काही दिवस कसे त्रासदायक असतात, ह्या सगळ्यांचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे. भेटूया लवकरच. तसंही आता मी थोडंसं साफसफाई करतोय कारण शूटसाठी दुपारी मुलं येणार आहे. त्याच्या आधी आम्ही सकाळी जाणार आहोत मुंब्राला शो आहेत पथनाट्याचे. त्याच्या आधी थोडंसं दाखवण्यासाठी घर टापटीप आहे म्हणून वगैरे वगैरे वगैरे. आम्ही गेल्या वर्षी दौऱ्याला गेलो होतो. लावणीचा शो होते. लावणी काय त्याच्यानुसार मी बतावणी करायचो आणि तिथे बसमध्ये झोपायला काय नव्हतं म्हणून उशी नव्हती म्हणून मी जत्रेमध्ये घेतलेली उशी आहे. हार्ट, इट्स व्हेरी हार्ट. प्यांगलाय विचार. किचन नेहमीप्रमाणे काय होतं, मला एक सवय होती अशी घाणेरडी की स्वच्छता खूप आवडायची. पण नंतर माझा एक जिवलग मित्र आहे ज्याने मला ही अशी सवय लावली की अरे जो माणूस एकटा राहतो त्याने वेगळ्या पाण्यात राहावं, मस्तपैकी पसारा बिसारा करावं, अशी त्याने मला एक घाणेरडी सवय लावली. सुरुवातीला मी त्याच्यावरती खूप चिडायचो की अरे हे काय आहे, की किती घाणेरडा आहे, किती पसारा आहे वगैरे वगैरे. पण रोज बोलून रोज त्याला सांगून बाबा किती पसारा रोज, पण तो काय पसारा काही कमी व्हायचा नाही. नंतर मलाच एवढी सवय लागली त्या पसारायची की आता माझ्याकडून पण थोडाफार पसारा व्हायला लागलाय. असे मित्र येतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला बरेच काही वाईट गोष्टी पण शिकवतात, चांगल्या गोष्टी पण शिकवतात. कदाचित आज जेवण बनवणार नाही, बाहेरून मागवेल, पण जर जेवण बनवलं तर मी जेवण कशा पद्धतीने बनवतो हे तुम्हाला हळूहळू ह्या सगळ्या ब्लॉगमधून, डेली ब्लॉगमधून सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. कारण अशा काही आपण आयुष्यामध्ये चुका करत असतो जेवण करत असताना सुद्धा, तर त्या चुकासुद्धा एक जेवण चांगलं बनू शकतं त्या चुकांमधून सुद्धा. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की हे टाकायला मी विसरलो, अमुक गोष्ट टाकायला विसरलो, किंवा एखादी गोष्ट आपण एक्स्ट्रामध्ये टाकली तर तरी ते जेवण कसं रुचकर होतं, चांगलं होतं, स्वादिष्ट होतं. याचा पण तुम्हाला एक चांगला नमुना तुम्हाला बघायला मिळेल कदाचित. आता सुमित भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललो दोघं जण. हा पण दिव्यामध्ये राहतो, मी पण दिव्यामध्ये राहतो. आणि आता आम्ही लगेच इथूनच मुंबईला जाणार आहोत. मुंबईमध्ये कार्यक्रम करणार आणि लगेच येणार आहोत. मग आपण पुढे भेटूया, काय बघूया. गर्दी बघा, ही अशी गर्दी असेल तर काय हिंमत तसे बघा. 10:53 झाले. 10:26 ट्रेन आत्ता गेली आणि म्हणून मी बाईकने जातो, बरं पडतं. कुठेही असू देत, नो ट्रेन परवडतं. A few inches later. पोहोचलो आणि बाबू मोशाय भेटला मला. तुषार जाधव, बाबू मोशाय. काय पळते
आज शूटिंगसाठी पण आलेली मॅडम. काल आम्हाला तारीख देऊन जिंकलो 14 रुपये. जिंकलास. 6 रुपये घेऊन आलो. भांडून आला. 15 रुपये पाण्याची बॉटल बोलवता आणि 14 रुपयाला 1 रुपया घेऊन आला परत. बरोबर आहे. ही 14 रुपयाला मिळते बॉटल आणि तो त्याला विकत होता 15 रुपयाला. कोणाचे पेमेंट करायचे असतात. हे 1-1 रुपये वाचवले मी तर 1 दिवस आधी पेमेंट करेन. आमचा नाश्ता पण होईल. 3 महिन्यांनी करणार आहे. 1 रुपयाचा. आमचा मुलांना नाश्ता मी पण ते होईल. 1 रुपये खायला देईन काय हवं नको ते. चला. आणि मंडळी आता आमचं शेवटचं जे रील वगैरे आम्ही केले आहेत त्या झाल्या आहेत. त्या रील तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील चांदोसकर व्लॉग आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम अभिजित चांदोसकर यावरती. निकेत हांडवे शूटला आला होता त्याच्या पण रील केल्या आहेत. आणि हे बघा ही कामं करते दाखवते अजून नाही बघायचं की मी कामं करते म्हणून दाखवते. एवढा वेळ काय नाही कामं केली हे सगळं दाखवण्यासाठी आहे. मी चहा बनवलाय चहा. चहा बनवलाय. अरे लोकांना चहा बनवते फक्त. तर मंडळी व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच. बाय बाय.